नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा रोजच्या प्रमाणे आजची सकाळ झाली आहे आणि मी कामावर पोचलेली आहे. तर कामावर आल्यावर पहिले सर्वात आधी मी नाश्त्याची तयारी केली. तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरामध्ये मी बनवायला येते. तर पनीर व्हेजिटेबल सँडविच बनवत होती. ह्याची फुल रेसिपी मी चॅनलवर लवकरच अपलोड करेल. पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच आहे हे. पटापट त्याचं बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर ब्रेडच्या कडा काढून घेतल्या. त्यांना कडा आवडत नाहीत. आणि त्यानंतर हे असे सँडविच बनवले. तर हे सरांपुरते सँडविच झालेले जे मी टिफिनमध्ये भरणार आहे. मॅडमसाठी सँडविच जाताना पुन्हा बनवणार आहे. त्यानंतर लंचसाठी बनवलेली आहे गाजर मटारची सब्जी, म्हणजे गाजर मटारची भाजी बनवलेली आहे लंचसाठी. तर तुम्ही बघू शकता टिफिनला देण्यासाठी अशी मस्त सुकी एक थेंबही पाणी न टाकता गाजर आणि मटार टाकून ही भाजी बनवलेली आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या, मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवलेल्या आहेत खूप सारं तूप लावून. तर अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आता पटापट टिफिन भरून घेणार आहोत. काल परवा मी एक व्हिडिओ टाकलेला आणि त्या व्हिडिओमध्ये मला जे तिसऱ्या कामाबद्दल कमेंट येत होती त्याबद्दल मी टाकलं होतं की त्यांनी काम करून दुसऱ्या घेतलं, टिफिनमध्ये खोटं आपण बोलले चपात्या माझ्याशी भरणार की आहोत. त्यासाठी मला फूड पेपर म्हणजे घेतलाय. कुकिंगसाठी फूड बाई पेपरमध्ये मी पाहिजे आणि व्यवस्थित त्यांनी मला चपात्या सगळ्या बदलीसाठी फोल्ड करून बोलवलं होतं, ठेवल्या कारण ना, त्यांची की बाई बाहेर दुपारी गेलेली खाईपर्यंत आणि मस्त पैसे देतानाही गरमागरम त्यांनी माझे राहतात पूर्ण पैसे चपात्या. दिले नाही. आणि मी ह्या फोन ज्या केला तर माझे अशा फोन पद्धतीने उचलले नाही. चपात्या करते तर ना, ह्या ह्या चपात्या बाबतीतच मी 2 बोलत दिवस होती. सुद्धा तर अशाच त्याच्यावर मला सॉफ्ट राहतात. कमेंट आलेला तर एका कसं ताईंचा असतं, पीठ की या छान हाऊस मळावं हेल्पर लागतं आणि असतात ना, त्यानंतर त्यांचं छानपैकी कितीही पीठ पैसे दिले तरी मळल्यानंतर ना समाधान चपात्या होत नाही. केल्या ना की तर मग मला चपात्या ते सॉफ्ट आता होतात. त्याबद्दल ते एकच थोडेसे उत्तर गहू द्यायचं पण आहे. त्या गव्हांवर ताई जर पण माझा हा डिपेंड व्हिडिओ असतं. बघत तर आता असतील मी तर घरी मी तर त्यांना तेच रॅशनचे गहू सांगते खाते, की पण तरी माझ्या तुमच्या घरात चपात्या तुम्ही दुसऱ्या तुमच्या हाऊस दिवसापर्यंत हेल्परशी सॉफ्ट राहतात. असंच बोलता का? पीठ मळून थोडंसं आम्हाला ॲटलिस्ट 5 ते समजून 10 घ्या. मिनिटं आपला मुरत जेवढा ठेवावं. पगार तर ठरलेला अशा आहे, जे प्रकारे काम चपात्या पॅक ठरलेलं केल्या आहे, आणि त्या तेवढा देखील तरी मी पैसा तुम्ही दुसऱ्या आम्हाला आमच्या टिफिनमध्ये कामाच्या भरल्या. मोबदला आणि द्यायला आता पाहिजे का तिसरा नको? टिफिन हे काय आपण मी भरणार खोटं आहोत. बोलते का? तर माझे जे पैसे ठरले होते त्यांनी तेवढे पैसे पण मला दिले नाही. शिवाय मला खोटं बोलल्या की मला कायमस्वरूपी बाई पाहिजे आणि त्यांना 4 दिवस बदलीसाठी बाई पाहिजे होती. त्यांची बाई गावावरनं आल्यावर त्यांनी मला येऊ नको, ये काहीच बोलल्या नाही आणि फोनसुद्धा उचलला नाही. तर असं एखाद्याला अंधारात ठेवणं बरोबर आहे का? आणि लगेचच त्या ताईने असा कमेंट केला की ह्या ज्या हाऊस हेल्पर असतात त्यांना किती पैसे दिले तर समाधान होत नाही. तर असे किती पैसे देता तुम्ही? म्हणजे आम्ही जे काम करतो त्याचेच पैसे देतात ना. जर तुम्ही इथे माझ्या व्हिडिओवर येऊन माझ्याबद्दल असं बोलत असाल तर आता तुम्ही पण तुमच्या घरी हाऊस हेल्प असेलच, तर तुम्ही तिच्याशी पण असंच वागता का? तर प्लीज समजून घ्या. तुमच्याकडे जी हाऊस हेल्पला मेड येते, कामवाली येते, घरकाम करायला बाई येते, ती सुद्धा एक स्त्री आहे. तिलासुद्धा कधी-कधी त्रास होतो. तुमच्यासारख्या तुम्ही जर वर्किंग असाल तर तुमच्यासारख्या आठवड्याला 1, महिन्याला 4 सुट्ट्या नसतात तिला. आता कोणाकोणाला बघा आठवड्याला 2 सुद्धा सुट्ट्या असतात, कोणाकोणाला आठवड्याला 1 सुट्ट्या असतात. आता आम्हाला सुट्ट्या नसतात, तर असं काही नाही आहे म्हणजे आम्हाला सुट्ट्या नसतात, पण पण सुट्ट्या नसतात तर किती आजारी असो, काही असो, आम्हाला कामावर यावं लागतं. तर अशा काही वेळेस असतात, अशी काही वेळ येते आपली महिन्यातले 4 दिवस की ज्या टायमाला आपल्याला त्रास होतो. तर आपण एक स्त्री म्हणून समोरच्या स्त्रीला समजून घ्यायला पाहिजे का नको मला सांगा? तर अशा वेळेला जर आपण त्या समोरच्या व्यक्तीला सांगतोय की माझी जरा तब्येत खराब आहे किंवा आपल्याला असं कळतंय की बाबा तिने स्वतः सांगितलेलं आहे आणि तरी अशा टायमाला आपण कामावर काम जर वाढवून देत असेल किंवा एक्स्ट्रा कामाचा लोड टाकत असेल तर आपण पण समजून घ्यायला पाहिजे. बरं असो, सगळ्यांचा स्वभाव एकसारखा नसतो, पण एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते हे खरं आहे का? हे तर मला असं वाटायला लागलंय ह्या कमेंटनुसार. तर बघा टिफिन पॅक करून झालाय आणि मुकेश भैया गाजर आणि बीटरूटचा ज्यूस बनवतायत. तर आज ज्यूस बनवायचं काम मुकेश भैयाचं आहे आणि मी टोडूला अंडा देऊन आली. मुकेश भैयाचा ज्यूस बनून झाला, गाळून झाला, त्यानंतर लिंबाचा रस टाकला त्यांनी. तर अशा प्रकारे सरांसाठी ज्यूस आज मुकेश भैयांनी बनवला आणि इकडे बघा मी पर्स घेऊन निघाली तर टोडूचा खेळ चालू होता. आज सकाळी 7:45 वाजता सूर्यदेवता उगवलेले होते. एकदम मस्त असं कोवळं-कोवळं ऊन पडलेलं होतं आणि तुम्ही बोलता ना टोडूचं अंथरूण कुठे, गादी कुठे, तर ही बघा ही छोटीशी टोडूसारखी टोडूची गादी आणि उशी
पूर्ण घरच टोडूचं बेडरूम आहे. टोडूला जिथे पाहिजे तिथे गादी अंथरून द्यायची. टोडूला जिथे झोपायचं आहे तिथे तो झोपतो, सोफ्यावर झोपतो, त्याच्या गादीवर झोपतो. तर अशा प्रकारे बॉलनी खेळता खेळता हळूच त्याच्या अंगात आलं आणि तो अशी मस्ती करायला लागला. तर आजकाल तो अशी मस्ती करतो आणि मस्त ऊन येत होतं ना, तर त्याला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं ऊन सावली असं तो खेळत होता. तर खूप छान वाटलं मला. मी पण त्याच्याबरोबर बॉल खेळत होती. पण मात्र मला कामावर जायला उशीर होत होता. मी म्हटलं, "बाबा तू खेळ, मला काय वेळ नाही तुझ्याबरोबर खेळायला." मी आपली निघाली दुसऱ्या कामावर. तर मी तुम्हाला माझी फॅमिलीच समजते आणि आत्तापर्यंत मला एकही निगेटिव्ह कमेंट आली नव्हती. आत्तापर्यंत ज्या ताई मला कमेंट करत होत्या, खूप छान कमेंट करायचे, मला समजून घ्यायचे, मला सल्ला देतात, मला समजवतात, "रीमा असं बोलायचं नाही, तसं बोलायचं, रीमा असं करायचं नाही, तसं करायचं." पण एकानेही निगेटिव्ह कमेंट केली नव्हती. पण ही जी एक पहिली मला निगेटिव्ह कमेंट आलेली आहे, की या हाऊस हेल्पर ह्या अशाच असतात, त्यांना कितीही पैसे दिले तरी ह्यांना समाधान नसतं. ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे काय आम्ही फक्त तुमच्याकडे तुमच्या घरी कामाला येतो तो तुमचा माहिती आहे मला, की आम्हाला पण आम्ही पैशासाठीच काम करतो आणि पण मग जे आपलं ठरलेलं आहे तेच ना, का तुम्ही तुमच्या मेडला दर महिन्याला एक्स्ट्रा वाढवून देतात पैसे, तुमच्या मनाने देतात आणि तरी तिचं समाधान होत नाही, असं काय आहे का? तर असो, मला खूप वाईट वाटलं ते कमेंट वाचून. आणि ते जे आपण ऐकलेलं आहे ना, की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते, त्यावर कुठे कुठे आता मला असं खरं वाटायला लागलं आहे, विश्वास वाटायला लागला आहे. पण परत असं वाटतं, की एवढे कमेंट आजपर्यंत मला आले 100 200-300च्या वर. त्याच्यातली एक कमेंट अशी आली, म्हणजे आता समजा सगळेच लोक असे नसतात ना, तर एखादी व्यक्ती अशी आहे म्हणून काय सगळ्याच स्त्रिया तशा नसतात. काही स्त्रिया ज्या तुम्ही आहात, जसे तुम्ही मला सल्ले देतात, चांगल्या गोष्टी सांगतात, तर तशासुद्धा बायका आहेतच ना. असो, तर आज बघा किती सारे भांडे होते, काचेचेच एवढे भांडे होते, परत एवढा भांड्यांचा ढीग घासला, परत उपमा बनवला, वांग्याचे काप बनवले. तर बघू शकता तुम्ही इथे बघा परत उपमा आहे हा, ही मेथीची भाजी आहे, परत मी वांग्याचे काप बनवले, चपात्या बनवल्या, एवढे सगळे भांडे घासले. हे बघा, हे वांग्याचे काप बनवलेत. हे खूप वेळ लागतो ह्याला क्रिस्पी बनवायला, कारण त्यांना असे क्रिस्पी आवडतात. त्यानंतर ही मेथीची भाजी पण बनवलेली आहे मी चण्याची डाळ टाकून. त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत आणि शिवाय मग हे एवढी सगळी भांडी घासली. काचेची भांड्याची पूर्ण एक लाईन लागलेली होती, कारण मला खूप भीती वाटते काचेची भांडी. म्हणून मी काचेची भांडी घासून धुवून झाली ना, की अशी एका बाजूला ह्या भांड्यांमध्ये जास्त भांडी असल्यावर ठेवत नाही. कारण की आपल्या हातून ज्या घरी आपण काम करतो त्या घरचं नुकसान नाही झालं पाहिजे, असं मला वाटतं. तर बघू शकता फायनली माझं सगळं किचन आवरून झालं आहे. भांडी घासून पुसून जागेवर पालथी मारलेली आहे. कढया वगैरे सगळ्या रिकाम्या केलेल्या आहे. तर आता तुम्ही बघू शकता ह्या कामाला मला 1.5 ते पावणे 2 तास लागले. कारण की 2-2 भाज्या, परत चपात्या, परत नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर असं असतं. एवढं करून पण जर तुम्ही म्हणत असाल की ह्या कामवाल्या बायकांना समाधान नसतं, त्याला काय बोलू शकतो आपण? आपल्याला आपल्या घरचं आपल्याला म्हणजे मला असे खूप कमेंट येतात. खूप ताई म्हणतात, की "ताई आम्हाला आमच्या घरचं एका घरचं काम करायला कंटाळा येतो. तुम्ही 2-2, 3-3 घरचं कामं करता, परत घरी येऊन घरचं करता, परत तुम्ही लाडूच्या ऑर्डर घेतात." मग अशा वेळेला जर समजा एखादी स्त्री जर कष्ट करते, तिला पण जरा समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही बोलाल, "ते आमच्यासाठी थोडी करते, आमचा का फायदा?" पण सगळ्याच गोष्टी आमच्यासाठी, तुझ्यासाठी करते असं नसतं ना. आपण माणूस म्हणून पण काही आपले कर्तव्य असतं, जबाबदाऱ्या असतात, आपल्या भावना असतात, फीलिंग्स असतात, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. फायनली खाली उतरली, धन्नूला चावी लावली आणि मी आता चाललेली आहे घरी. तर आज ते कमेंट वाचल्यामुळे खूप वाईट वाटलं, म्हणून मी व्हिडिओतनं एवढी सगळी बडबड केली. तुम्हाला जर माझ्या बोलण्याचं काय वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.